तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो. होते जे समोर हे म्हणायचे चौकात बसवा शिवाजी. म्हटले ठीक आहे. मुस्लिम बांधव सुद्धा म्हटले आमची काहीच हरकत नाही, आम्ही वर्गणी देतो, बसवा चौकात शिवाजी. छत्रपतींचा एकेरी उल्लेख. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गुजर यांना मारहाण म्हणून मी मारलं. आज सकाळी मॉर्निंग वॉकच्या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना मारहाण करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की काल एका वार्डात प्रचारादरम्यान सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आज सकाळी सचिन गुजर हे मॉर्निंग वॉकसाठी जात असताना चंद्रशेखर आगे हेही मॉर्निंग वॉक करत होते. तेव्हा त्यांना सचिन गुजर दिसले म्हणून त्यांनी महाराजांबद्दल तुम्ही एकेरी उल्लेख का करता असा जाब विचारला. त्यावर गुजर यांनी पुन्हा अपशब्द वापरल्याने चंद्रशेखर आगे यांना राग आल्याने त्यांनी 2-3 चापटी मारल्या. या प्रकाराची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच आमदार हेमंत ओगले, काँग्रेस उमेदवार करण ससाने, सुधीर नवले, दिलीप नागरे, अण्णासाहेब डावकर, वंदना मुरकुटे यांच्यासह समर्थक शहर पोलिसात जमले. त्यांनी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यानंतर नगरपालिकेसमोर बसून त्यांनी घटनेचा निषेध करत धरले. दरम्यान चंद्रशेखर आगे हे स्वतः पोलिसात हजर झाले. त्यांनी माध्यमांना काय सांगितले ऐका. जय श्रीराम, जय शिवराय. काल रात्री सोशल मीडियावर श्रीरामपुरातील एका वार्डातून काहीतरी भाषणाचा एक व्हिडिओ आला होता. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या एका काँग्रेस नेत्याने केला होता. सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखावण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे. याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो, रनिंगला जात असतो. बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला. तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो. तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला. त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला. मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी. आणि मग तो तिथून निघून गेला. मी माझं निघून आलो तिथं. कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन होणार नाही. आम्ही एक हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत. आम्ही शिवप्रहार संघटना श्रीरामपुरात चालवतो. आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही. महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील. माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी. महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चंदू आगेचा जीव हा अर्पण आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला. काय करायचं ते करा, पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे.